नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा, जो अगदी कमी वेळामध्ये आणि कमी तेलामध्ये अगदी मस्त चविष्ट तयार होतो। आणि सोबतच आपण झटपट बनणारी शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप सारखे साबुदाणे घेतलेले आहेत। छान पॅन मध्ये असे परतून भाजायचे आहेत मीडियम गॅसवरती। याने जरा जरी ओलावा असेल ना साबुदाण्यांमध्ये तो निघून जातो आणि साबुदाणे बारीक व्हायला मदत होते। त्यामुळे 2 ते 3 मिनिट चांगले यांना एकसारखं परतत भाजायचे। इथे 2-3 मिनिट झाले होते। मी गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये यांना काढून घेते। असे हलके पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर गार व्हायला मदत होते, कारण पूर्ण 100% गार होईपर्यंत आपल्याला याला वाटायचं नाहीये। साबुदाणे एका साईडला गार होत आहेत तोपर्यंत आपण बटाटे उकडत ठेवूया। असाच जर बटाटा आपण उकडत ठेवला ना तर फार वेळ लागतो। अगदी घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही हा पदार्थ बनवताय ना, तर या ट्रिकने बटाटा उकडून बघा। आपण जसं भाजीला बारीक बटाटा चिरतो ना, तसा बटाटा सोलून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा। साधारण या आकाराच्या फोडी करायच्या आणि 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि मग चांगल्या पाण्यामध्ये यांना उकळत ठेवायचं। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या फोडी शिजून तयार होतात। ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। अगदी कमी वेळामध्ये बटाटे शिजायला मदत होते। इकडे साबुदाणे सुद्धा छान गार झाले होते, त्यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले आणि आता एकसारखं 2 ते 3 मिनिट मिक्सर फिरवून आपल्याला छान असं बारीक करायचंय। हलकं रवाळ राहिलं ना तरी चालेल, खूप फाईन पावडर नाही झाली तरी याच्यामध्ये चालून जाते। तर इथे छान असं बारीक झालं होतं। हे पीठ आता एका मोठ्या परातीमध्ये मी ट्रान्सफर केलंय। त्याच्यामध्ये चवीनुसार सेंधा मीठ घातले, कारण आपण उपवासासाठी हा पदार्थ बनवतोय। 1 चमचा जिरे, पाव चमचा काळी मिरीची पावडर घातले। 1 चमचा भरून आपल्याला कुटलेली हिरवी जी मिरची आहे ती घालायची। आणि जे बटाटे आपण शिजवले होते ते बघू शकता किती मस्त शिजले गेलेत। तरी सुद्धा आपल्याला हाताने असे कुस्करून न टाकता याला असं कोणत्याही किसणीने किसून घ्यायचंय, म्हणजे ते मस्त एकसारखं किसलं जातं। आणि पीठ आपण जेव्हा मळतो ना तेव्हा ते बटाटे सगळ्या बाजूला एकसारखे लागतात, त्याचे तुकडे राहत नाहीत। त्यामुळे आपल्याला हे किसून घ्यायचंय। आता हे सगळे जे पदार्थ आहेत ते एकामेकांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। जो बटाट्याचा ओलावा आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं पीठ आधी व्यवस्थित असं कुस्करून मिक्स करायचंय, म्हणजे सगळ्या पिठाला बटाटा आहे तो एकसारखा लागतो अशा पद्धतीने। आता बटाटा सगळा छान एकसारखा मिक्स झाला ना की मग आपल्याला याच्यामध्ये अगदी जरा जरा करून पाणी घालायचंय, अगदी अंदाज घेत, कारण पीठ आहे ते आपल्याला बऱ्यापैकी घट्ट मळायचंय। त्यामुळे जर आपण सैल पीठ मळलं ना तर पीठ मळताना ते लाटण्याला चिटकू शकतं किंवा तेल लावण्याची गरज भासते। त्यामुळे अगदी घट्ट मळून घ्यायचं, कारण आपण हे पीठ आहे ते पूर्ण मळपर्यंत, पूर्ण हा डो तयार करेपर्यंत तेलाचा एकही थेंब वापरलेला नाहीये। फक्त आपण भाजताना अगदी जरासं तेल वापरणार आहे। त्यामुळे खूप कमी तेलकट हा पदार्थ होतो, खूप कमी तेलामध्ये हा पदार्थ होतो। त्यामुळे नक्की ट्राय करा। आता आपण झटपट बनणारी शेंगदाण्याची चटणी बघूया। तर त्यासाठी इथे काही शेंगदाणे घेतलेत मी, त्याच्यामध्ये 2 मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, जरासं जिरं आणि अर्धा लिंबू पिळून घातला, जेणे तिखट आंबट मस्त अशी चटणी बनवून तयार होते। आणि जर तुम्ही उपवासाला खाताय तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला, म्हणजे कलर खूप छान येतो चटणीला। आता आपल्याला लागेल तसं पाणी घालून याला छान असं वाटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त चटपटीत अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे। कलरही खूप छान आलाय। ही चटणी तुम्ही उपवासाच्याच पदार्थाबरोबर खायला पाहिजे असं काही नाही, साध्या इडली सोबत किंवा डोशासोबत सुद्धा ही खूप छान लागते। नक्की ट्राय करा। आता आपण जे 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवलेलं पीठ होतं ना ते घेऊन दाखवते मी तुम्हाला। बऱ्यापैकी सुका आहे हे, त्यामुळे दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। सगळ्या पिठाचा मी सगळ्या पिठाचे व्यवस्थित गोळे तयार करून घेतले, जेणेकरून एकसारखे गोळे व्हायला मदत होते। इथे जवळजवळ 6 गोळे झाले होते, म्हणजे 1 कप साबुदाणा घेताय ना तर मीडियम आकाराचे 6 गोळे तयार होतात। तर आता इथे बघू शकता मी तेल कुठेच लावलेलं नाही, ना लाटण्याला लावलंय ना पिठाला, तरी सुद्धा ते मस्त लाटलं जाते, कारण पीठ आपलं बऱ्यापैकी घट्ट आहे। जर तुम्हाला वाटतंय की लाटण्याला पीठ चिकटतंय तर तुम्ही हलकं तेल लावलात तरी चालेल, पण इथे मला गरज भासली नाही। तुम्ही बघू शकता मस्त असे लाटलं जातंय। बऱ्यापैकी पातळ लाटायचं, जेवढं शक्य होईल तितकं, म्हणजे ते मस्त असं कुरकुरीत व्हायला मदत होते आणि सगळा पराठा मस्त फुगतो। इथे बघू शकता मस्त बऱ्यापैकी पातळ याला लाटून घेतलंय। कडा आहेत त्या क्रॅक गेलेल्या जरी असल्या तरी हा पराठा 100% फुगतो। नक्की ट्राय करून बघा।
इथे बऱ्यापैकी सगळे मी इथे लाटून घेतलेत, म्हणजे आपल्याला भाजायला सोपं होऊन जातं. पॅनमध्ये मी जरासंच तेल लावलेलं आहे, बघू शकता, खूप कमी. आता याच्यामध्ये आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे. जवळजवळ मीडियम गॅसवरती हा पराठा आपल्याला भाजून तयार करायचा आहे. खूप लो गॅसवरती भाजला ना तर असा छान कुरकुरीत होत नाही. त्यामुळे एक पराठा भाजायला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतात. आलटून पालटून अशा चमच्याच्या साहाय्याने हलक्या कडा दाबत आपल्याला याला दोन्ही साईडनं छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता, जसा तो भाजत जाईल ना तसे त्याला छोटे छोटे आधी फोड यायला सुरुवात होतात आणि नंतर तो बऱ्यापैकी फुगतो. म्हणजे जरी कडा ह्याच्या अशा सुरकुतलेल्या असल्या ना तरीसुद्धा हा फुगतो. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप मस्त आणि अगदी कमी तेलामध्ये होतं. तुम्ही बघू शकता पराठ्याच्या वरती तुम्हाला अजिबात तेल दिसत नसेल. फक्त हे पराठे आहेत ते गरम गरमच खायचे, कारण हलके गार झाले ना की ते चिवट व्हायला सुरुवात होते, कारण याच्यामध्ये आपण साबुदाणा पिसून घातलाय. त्यामुळे कधीही तुम्ही हा पदार्थ करताय ना तर गरम गरम करूनच खा. खूप एन्जॉय कराल, इतका चविष्ट होतो हा. नक्की आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.